मंडळी, बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा आजचा म्हणजेच 15 जुलैचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, आजचा एपिसोड जरा इमोशनल आहे बरं का. आणि आज सगळ्यांनी मला एपिसोड लक्षपूर्वक ऐकून एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे. तुम्हा सगळ्या प्रेक्षकांनी मला उत्तर द्यायचं आहे बरं का. प्रेक्षकांनो, बघा तर आजच्या एपिसोडमध्ये काय झालं. छान दाखवलंय त्यांनी आजचा एपिसोड. नेहमीप्रमाणे राजा घरी आलेला असतो आणि ती पिशवी शोधत असतो. अवनी बघते राजा काहीतरी शोधतोय, तेवढ्या तिकडे अण्णा सुद्धा काड्याची पेटी शोधत असतात. अण्णा म्हणत असतात, ए राजा, अरे माचीस कुठे रे. राजा म्हणत असतो, अण्णा काय तुमचं माचीस वाचून आणलंय, असेल ना तिथेच कुठेतरी शोधा ना. अण्णा म्हणत असतो, अरे कुठं रे, नाही दिसू राहिली. अवनी म्हणत असते, अरे राजा तू काय शोधतोयस. राजा म्हणत असतो, अहो ते माचीस शोधू लागलो, अण्णांना पाहिजे ना. मग अवनी म्हणते, माचीस ना, थांब इकडेच आहे मी देते. असं म्हणून अवनी अण्णांना काड्याची पेटी द्यायला जाते. तोपर्यंत राजा आता त्या पिशवीला शोधत असतो. ही तीच पिशवी बरं का प्रेक्षकांनो. त्यामध्ये त्याचं ते अवनीचं लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आणि फोटो आहे. काल आला होता ना त्याला, तोच तो. आता अवनी इकडे अण्णाला माचीस देते बरं का. आता राजाला अण्णा विचारतात, काय रे राजा, अरे काय शोधू राहिला केव्हाचा. मग लगेच राजा म्हणतो, अण्णा ते निळी पट्ट्यावाली पिशवी नाही का, पांढऱ्या निळ्या पट्ट्यावाली पिशवी. मग हे अण्णा म्हणतात, इथं होती का लटकवलेली. अवनी म्हणते, हो हो तिथेच होती अण्णा. मग अण्णा म्हणतात, अरे ती तर यशाने नेली. आता राजाला टेन्शन आलं ना ते ऐकून. आता राजा मनात विचार करतो, बापरे मेलो ठार मेलो. आता यशोदाला कळलं तर, देवी आई अगं वाचव ग मला. असं म्हणून राजा पळतच सुटलाय आता यशोदाच्या साईटवर. अवनीला कळे ना याला झालं तर काय झालं. अवनी त्याला म्हणत असते, अरे ए राजा, अरे कुठे चालला अरे ए. पण राजा मात्र आता काहीच न बोलता पळत सुटलाय. आता इथे अण्णाला वाटतं की अवनी बाहेर गेली आहे म्हणून अण्णा धूम्रपान करत असतात. अवनीला त्यामुळे कसं तरी होतं. अण्णा लगेच अवनीला बघून म्हणतो, सॉरी म्हणून लगेच आता बाहेर चालले जातात बरं का. काही दाखवलं हे प्रेक्षकांनो. अवनी विचार करत असते, ह्या लोकांचं काय करू मी. ही माणसं चांगली आहेत, पण यांच्या या सगळ्या वाईट सवयी, बापरे मला इथे कायमचं नाही राहता येणार. देवा काहीतरी मार्ग काढ रे. कुठून तरी जॉबचा कॉल येऊ दे इंटरव्ह्यूसाठी, मग होईल सगळं ठीक. असं अवनी विचार करत असते मनातल्या मनात. आता इथून पुढे थोडासा तो पाण्याचा आणि त्या पायलचा सीन दाखवलाय बरं का. आता ही पायल चष्मा काढते ना, तेव्हा पाण्या तिच्याकडे बघत असतो बरं का. पाण्याला वाटत असं हिला कुठेतरी पाहिलंय, पण पायल आता तिने मास्क घातलेला असल्यामुळे त्याच्या काही लक्षात येत नाही. कुछ ज्यादा हो गया मंडळी. लगेच लक्षात येतं डोळ्यावरनं कोण व्यक्ती येते. पण असो, आता ही पायल त्याला इंग्लिशमधनं प्रश्न विचारते, तुमचं एज्युकेशन किती आहे वगैरे वगैरे. आता पाण्याला ते कळत नाही, मग ती मराठीतनं म्हणते, तुमचं नाव सांगा पूर्ण, तुमचं शिक्षण काय झालंय, वय काय आहे तुमचं वगैरे वगैरे. हा सांगतो की तो 9वी पास आहे. त्यावर आता पायल म्हणते, काय तुम्ही फक्त 9वीच पास आहात, हरकत नाही, पण तुमच्या स्किल सांगा ना. नाही म्हणजे तुम्ही तसे अप्रतिम आहात म्हणून आम्ही तुम्हाला लोन ऑफर करतोय. मग त्यावर आता हा पाण्या म्हणतो, देणार का, 100% लोन देणार ना. पायल म्हणते, हे बघा देणार, पण सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न विचारते, मग त्यावरून ठरवते की तुम्हाला लोन द्यायचं की नाही ते. तुमचं झालं का हो लग्न. पाण्या म्हणतो, नाही आमचं लग्न नाही झालंय. नाही म्हणजे माझं लग्न नाही झालंय. तेवढ्या दादा त्या पाण्याच्या हाताखालचा मुलगा आहे ना गॅरेजमधला, तो म्हणतो, नाही अरे आमचे दादा लग्न वग्न काही विश्वास ठेवतच नाही. पोरगी म्हणलं की त्यांना काटा टोचतो बघा. पायल म्हणत असते, गप्पा बस, तुझ्याशी बोलते का मी, मध्ये मध्ये बोलू नको. सांगा तुमचं लग्न झालंय का, पुढे लग्न करायचा काही विचार आहे का. पाण्या म्हणत असतो, नाही सध्या काही विचार नाहीये. पायल म्हणत असते, आता भविष्यात कोणी मुलगी येणार आहे का तुमच्या आयुष्यात, कोणी प्रेम प्रकरण, हे ती मोठ्याने ओरडून बोलत असते. त्यावर पाण्या म्हणतो, ओ मॅडम काही पण काय बोलू राहिले तुम्ही, हे काय प्रेम प्रकरण गेम, इथं काय चाललंय लोनचा विषय आणि तुमचं काय चाललंय, काही फालतूगिरी विचारता का मला. त्यावर पायल म्हणते, फालतूगिरी काय फालतूगिरी, इथे जीवन मरणाचा प्रश्न आहे ना माझा माणसाचा, नाही म्हणजे माणसांचं जीवन मरणाचा प्रश्न आहे. आणि लोन द्यायचं म्हणजे सगळं भविष्याचा विचार करावा लागतो ना मिस्टर धनपाल. आणि अशा प्रश्नातूनच माणसाचं कॅरेक्टर कळतं. तुम्ही चिडलात म्हणजे तुमची तरी कोणीतरी गर्लफ्रेंड आहे वाटतं, चला लोन नको वाटतं तुम्हाला, निघते मी. असं म्हणून ती निघत असते बरं का. लगेच आता पाण्या म्हणतो, नाही तसं नका करू, निघू नका, पाहिजे मला लोन पाहिजे. नाही मी काही प्रेम प्रकरणात वगैरे पडत नाही हो. आमचं कसं आहे, नाही म्हणजे प्रेम वगैरे काही असं नाही आवडत आपल्याला. आमचं कसं आहे, घर गॅरेज घर, नाही असे प्रश्न आवडत नाही मला म्हणून बोललो. पायल म्हणते, बघा माझं काम आहे ते मला करावं लागतं. लोक आमच्याकडून लोन सँक्शन करतात आणि तो पैसा व्यवसायासाठी वापरण्यासाठी नाही तर लग्न करायसाठी आणि थुकरट पोरींवर उडवण्यासाठी वापरतात तो पैसा. त्यामुळे विचारावं लागतात आम्हाला असे प्रश्न. तुमचं प्रेम प्रकरण नाहीये हे लिहून द्यावं लागेल आम्हाला, कोण देईल मला लिहून. त्यावर आता हा पाण्या म्हणतो, आहेत माझे 2 भाऊ आहेत ते देतील लिहून. पायल म्हणते, नक्की का. त्यावर पाना म्हणतो, हे बघा आता कोणाची शपथ घेऊन सांगू, अहो दोन्ही मोठ्या भावांची शपथ, असं काही नाहीये.
मग पायल म्हणते, हा म्हणजे ठीक आहे, नाहीये तुमचं लफडं. तेवढ्यात येतो तिथे चहावाला आणि पायल म्हणतो, ओ मॅडम चहा घेणार का? पायल म्हणते, हो घेणार ना. काय राव, केव्हाचा कुठे होता तू? पाण्या म्हणतो, तुम्ही दोघं एकमेकांना ओळखता का? पायल आता पकडली की काय असं पायलला वाटायला लागतं आणि प्रेक्षकांनो इथून पुढे सुरू होतो तो यशाचा आणि राजाचा सीन. काय ना प्रेक्षकांनो, मी तुम्हाला सांगते ना, ते थोडंसं फास्ट सांगते, त्यामुळे आपले व्हिडिओ भले मोठे होत नाहीत. जी मालिका आहे, जे मालिकेतले शब्द न शब्द आहेत ते मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत असते. तुम्हाला माझा रिव्ह्यू आवडल्यास लाईक करायला विसरत जाऊ नका बरं का मंडळी. तर बघा, आता या सीनमध्ये आपण बघतोय यशोदाची मधली सुट्टी झाली आहे डबा खाण्याची. आता यशोदा त्याची पिशवी उचलतो आणि उघडून बघतो तर काय, त्यात राजा आणि अवनीचं लग्नाचं मॅरेज सर्टिफिकेट आणि तेही ओरिजिनल, त्यात त्या दोघांचा फोटो सुद्धा. तेवढ्यात आता राजा दाखवलाय आपल्याला धडपडीने यशोदाच्या साईटवर येताना. पण उशीर झालेला असतो राजाला, कारण तोपर्यंत यशोदाने ते फोटो आणि ते सर्टिफिकेट सगळं काही बघितलेलं असतं. आता मात्र यशोदा चांगलीच खबर घेतो बरं का राजाची. राजा धावत पळत पोहोचतो एकदाचा यशोदाच्या साईटवर. ते खूपच असं रंगवून दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांना. तुम्हाला टीव्हीवर बघायला खूप आवडेल आजचा एपिसोड. यशोदा ते फोटो बघतो आणि राजा आल्या क्षणी त्याला जाब विचारतो, काय रे राजा? राजाला कळतं, यशोदाच्या हातात फोटो आणि सर्टिफिकेट बघतो ना तो, त्याला समजतं की यशोदाला सगळं कळलंय. राजा आता त्याला म्हणत असतो, यशोदा अरे. आता यशोदा घाबरतो आणि म्हणतो, अरे ए राजा, अरे काय? अरे तू खरं लग्न केलं त्यांच्या बरोबर आणि तू त्यांना फसवलं? राजा अरे काय रे? राजा आता म्हणत असतो, अरे दादा मी ठरवून, पण त्याचं वाक्य पूर्ण न होऊ देता यशाने सनकन त्याच्या कानाखाली मारली आणि म्हणतो, तू त्यांना फसवलं? कसं, कधी, कशासाठी? अरे का केलं तू राजा? राजा म्हणत असतो, दादा ऐकून तरी घे रे, अरे परिस्थिती तशी होती रे. यशा म्हणतो, परिस्थिती? कसली परिस्थिती? राजा म्हणतो, अरे दादा, अरे कोणीतरी आयुष्यात पहिल्यांदा स्वप्न पाहिलेलं मी बघितलं रे, आणि मला काळजी वाटली त्यांची भविष्याची, म्हणून मी. यशा आता म्हणतो, येडाय का राजा? अरे त्यांच्या भविष्याचे निर्णय त्या स्वतः घेणारे, तू कोण आहे त्यांच्या भविष्याचा निर्णय घेणारा? तुला कोणी दिला तो अधिकार राजा? त्यांनी त्यांनी तो अधिकार त्यांच्या बापाला सुद्धा दिलेला नाहीये. अरे तो त्यांचा बाप त्यांचं लग्न लावत होता ना विवांशी जबरदस्ती, म्हणून त्या पळून गेल्या ना घरातून, स्वतःच्या करिअरसाठी पळून गेल्या ना त्या. राजा तुला हा अधिकार कुणीच दिलेला नाहीये. राजा तू त्यांना खरं का नाही सांगितलंस? राजा म्हणतो, दादा मी त्यांना खरं नाही सांगितलं कारण. यशोदा म्हणतो, तू त्यांना खरं नाही सांगितलं कारण. राजा तुला भीती होती ना की त्या तुझ्यासोबत कधीच लग्न करणार नाही म्हणून? राजा तुला काही अक्कल आहे का? अरे कळतं का तुला? जमीन आसमानचा फरक आहे तुमच्या दोघांमध्ये. त्या पोरीच्या आयुष्याचं वाटोळं केलंस तू. तू का नाही सांगितलंस खरं त्यांना? राजा म्हणतो, दादा कधी वेळ होता रे माझ्याकडे? अरे ते देशमाने माझ्या जीवावर उठले होते, आपल्या सगळ्यांच्या, आणि त्यांच्या सुद्धा, त्यांच्या पोरीच्या जीवावर उठले होते रे ते. आणि दुसरीकडे पोलीस होते. पोलीस मला म्हणत होते, तू जर आता त्यांच्याशी लग्न केलं नाही तर आम्ही त्यांच्या बापाच्या ताब्यात देऊन टाकू त्यांना. आणि तिकडे तो देशमाने आपल्या फॅमिलीवर उठला होता रे. अरे त्याने आपल्या घरचा पत्ता शोधला होता, तो धमकी देत होता तुम्हा सगळ्यांना येऊन. मी काय करणार होतो यशा दादा, तूच सांग मला. आणि प्रेक्षकांनो आता इथे पुन्हा आपल्याला फ्लॅशबॅक दाखवलाय. तिथे ते कॉन्स्टेबल असतात ना, ते राजाला पर्याय सांगतात, हे बघ ए पोरा, तुला जर त्या पोरीचा जीव वाचवायचा असेल ना तर तिच्याशी लग्न करून टाक. खरं हे पाय, तू जर त्या पोरीशी लग्न केलं नाही ना तर तुला आणि तुझ्या फॅमिलीला ते लोक जित्त सोडणार नाही बरं का. नाही, त्यांनी तुझ्या फॅमिलीचा पत्ता पण शोधलाय बरं का. कॉन्स्टेबलनी राजाला असं सांगितलेलं असतं. हे सगळं राजा आता यशादाला डिटेलमध्ये सांगतो. त्याची मजबुरी यशाला कळते, पण तरी सुद्धा यशाला वाटते की त्याने फसवलंय अवनीला. राजा म्हणत असतो, दादा मला माझ्या जीवाची पर्वा नव्हती रे, पण त्या देशमानेने तुमचा जीव घेतला असता, आणि त्या दोघांनी म्हणजे त्या विवाने सुद्धा यांचा जीव घेतला असता अवनी मॅडमचा. मग या सगळ्या परिस्थितीत मी काय करणार होतो? तूच सांग मला. सत्य सांगणार होतो का मी सत्य जरी सांगितलं असतं तर त्यांनी माझ्यासोबत त्यावेळेला लग्न केलं असतं का? त्यांना दोनच पर्याय होते, एक तर त्या विवानशी लग्न करा, नाही तर माझ्याशी लग्न करा. मग विवानशी लग्न केलं असतं ना, त्या विवानने कन्फर्म त्यांचा जीव घेतला असता रे दादा. माझ्याशी लग्न केल्यावर काय रे? अरे तसंही त्या मला जाणारच आहे ना रे एक दिवस सोडून, पण कदाचित त्या त्यांची स्वप्न पूर्ण करू शकतील ना रे यशोदा माझ्यासोबत राहिल्यावर. माझा एवढाच उद्देश होतो. मी तुला हे मनापासून सांगतोय रे यशोदा, खरं बोलतोय. यशोदा आता काही सेकंद विचार करतो आणि म्हणतो, घरी का नाही सांगितलं मग आल्यावर सगळं? राजा म्हणतो, कसं सांगू, तूच सांग. अख्खं गाव बोलवलं होतं अण्णाने, रिसेप्शन ठेवलं होतं. आधीच अण्णांचं आणि गावकऱ्यांचं बरं आहे का? सगळ्यांना सत्य सांगितलं असतं तर काय झालं असतं यशोदा, तूच सांग. यशोदा म्हणतो, अरे पण मग अवनी मॅडमला सत्य सांगायचं असतं ना विश्वासात घेऊन. राजा म्हणतो, सगळं सांगल, पण आता तो जरा कन्फ्यूज होतो बरं का प्रेक्षकांनो. यशोदा म्हणतो, काय कसलं? बोल, कसली भीती वाटते तुला? काय बोलतोय? मग राजा म्हणतो, अरे यशोदा मला भीती वाटते रे.
मी सत्य त्यांना सांगितलं तर ते एका मिनिटात मला सोडून जातील रे यशोदा. दादा माझा जीव आहे रे त्यांच्यावर. त्यांच्या निमित्ताने तसंही आपल्या घराला बाईचा आशीर्वाद लाभलाय रे. तो पण आशीर्वाद कायमचा निघून जाईल ना यशोदा. यशोदा आता छान उत्तर देतो राजाला. तो म्हणतो, राजा खोटं, तुला माहितीये खोटं काय असतं? अरे खोटं म्हणजे वाळूचं घर असतं रे. अरे खऱ्याची जर लाट आली ना तर काही उरणार नाही तुझ्या हातात राजा. माझं ऐक, सांग त्यांना सगळं सगळं खरं खरं सांग. हे बघ, तू जर का खरं लपवलंस ना तर त्या आयुष्यभर कुठल्याच पुरुषावर विश्वास ठेवणार नाही. राजा त्यांना सत्य सांग. राजा म्हणत असतो, सांगल. यशोदा म्हणतो, कधी सांगशील? राजा म्हणत असतो, दादा वेळ आल्यावर सगळं सत्य सांगेल मी त्यांना, सांगेल. यशोदाला कळतंय की राजाचं अवनीवर प्रेम जडलंय. आता मंडळी, तुम्हाला हा प्रश्न विचारायचा होता ना, मला सुरुवातीला म्हटले ना मी, तर हा प्रश्न तुम्हाला विचारतीये. तुम्हाला काय वाटतं, राजाने हे जे काही केलंय म्हणजे अवनीपासून त्याने खऱ्या लग्नाचं सत्य लपवलंय, हे जे मॅरेज सर्टिफिकेट वगैरे त्याने लपवलंय ना, काय वाटतं तुम्हाला? ठीक आहे, त्याचा हेतू ठीक आहे, पण ती फसवणूक करतोय का तो अवनीची? त्याचं वागणं तुम्हाला आवडतंय का, पटतंय का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली हा मालिकेचा मुख्य बेस आहे नाही का. आता हळूहळू या दोघांची जवळीक वाढेल आणि बरंच काही. पण मालिकेचा नवीन प्रोमो पण आलाय बरं का. या निमित्ताने तुम्हाला सांगून टाकते, मालिकेत आता आपल्याला असं दिसणार आहे की अवनीला या सगळ्यांचं सत्य कळतं. म्हणजे अवनीला कळतं की यशोदा गवंडी आहे आणि राजा पण काही काम करत नाही. आणि आता ती राजाला म्हणते की तू खोटं बोललास माझ्याशी, आता मी तुला सोडून जाणार. पण मला एक असा अंदाज आहे, आता खूप दिवसापासून मालिकेचा रिव्ह्यू देते प्रेक्षकांनो मी, कदाचित हे राजाचं स्वप्न असावं असं एक माझा अंदाज आहे. पण बघूयात, आता प्रोमो दाखवलाय त्यांनी म्हणजे काहीतरी असणारच. तर आता यशोदा ते फोटो आणि ते सर्टिफिकेट घेतो बरं का हातामध्ये आणि राजाला म्हणतो, मंडळी मंडळी माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या बरं का. राजाचं हे अवनीच्या बाबतीत वागणं तुम्हाला पटलंय का? प्लीज सगळ्यांनी मला उत्तर देऊन सांगा. तर आता यशोदाने ते फोटो आणि सर्टिफिकेट हातात घेतले आणि ते पिशवीत भरून राजाच्या हातात दिले आणि त्याला सांगतो, राजा तुझं बरोबर आहे, तू आपल्या घराला बाईचा आशीर्वाद आणलाय, पण राजा त्यासोबत तू शापासोबत जगतोय बरं का. तिला कधी खरं कळलं आणि ती कधीही निघून जाईल हा तुझा डोक्यात विचार चालू राहणार आहे आणि हाच तुझा शाप आहे राजा, लक्षात ठेव. आता तू जगशील का या शापाबरोबर राजा? जग बाबा. हे तुझ्या खऱ्या लग्नाचे सर्टिफिकेट घे, लपो लपो. कुठं आणि कुठवर लपवणार आहेस तू हे सर्टिफिकेट? लपो राजा लपो. जा जा आता. असं म्हणून यशोदा राजाला जायला सांगतो. राजाचा चेहरा एकदम रडवेला झालाय बरं का. त्याला आता कळेना करावं तर काय करावं. एकीकडे त्याचा अवनीवर खूप जीव आहे. अवनी संकटात पडू नये म्हणून त्याने तिला स्वतःच्या घरात आसरा दिलाय बरं का. पण त्याबरोबर त्याने सत्य पण लपवलंय लग्नाचं. बघूयात प्रेक्षकांनो आता यांची लव्ह स्टोरी कशी कशी पुढे जातीये. आता इथून पुढे त्यांनी जो हा सीन दाखवला ना राजाचा, राजा आता खूप टेन्शनमध्ये असं त्यांनी दाखवलं. राजा आता मनात सारखा विचार करताना दाखवलाय. राजा मनात विचार करत असतो, देवी आई मला मान्य आहे ग मी खोटं बोललो, पण माझा हेतू निर्मळ आहे, प्रामाणिक आहे. मी हे सगळं माझ्या स्वार्थासाठी नाही केलं देवी आई, घरच्यांसाठी आणि अवनी मॅडमच्या भल्यासाठी केलंय. अवनी मॅडमला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून, असं तो मनाशीच बोलतो आणि तिथून निघतो. आणि आता तो रस्त्याने येताना दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो. रस्त्याने येताना त्याचा सीन खूप वाढवलाय त्यांनी. तो येत असतो, सतत विचार करत असतो. ती पिशवी अशी कवटाळून धरली आहे त्याने छातीशी आणि ती पिशवी अशी कवटाळून विचार करत असतो, काय करू आता, ही पिशवी घरी नेऊ का? घरी जर नेलं तर कोणाच्या ना कोणाच्या हाताशी लागेल, कसं करू, काय करू? आता असा विचार करत करत तो रस्त्याने चाललाय असं दाखवलंय. आणि अचानक त्याला एक शेकोटी दिसते रस्त्याने. त्याच्या मनात विचार येतो की हे टाकून द्यावं का, इथेच जाळून टाकावं का? म्हणून तो आता त्या शेकोटीच्या जवळ जातो आणि ते सर्टिफिकेट आणि ते फोटो असे शेकोटीमध्ये टाकणार असतो. तसा तो खूप वेळ घेतो बरं का. सारखा त्या फोटोकडे बघत असतो, रडत असतो. काय करावं काय नाही त्याला सुचत नसतं. आणि आता पुन्हा त्या शेकोटी जवळ नेतो आणि पुन्हा जवळ घेतो आणि त्याच्या छातीशी कवटाळतो ते फोटो. त्याला सतत अवनीचं आणि त्याचं लग्न झालेलं आठवतंय पोलीस स्टेशनमध्ये आणि त्याचं काही मन धजावत नाही ते फोटो जाळण्यासाठी. आणि तो पुन्हा ते पिशवीत टाकतो आणि घरी घेऊन येतो. छान दाखवत आहे ना प्रेक्षकांनो आजचा एपिसोड. तुम्हाला माझा हा रिव्ह्यू आवडत असल्यास लाईक नक्की करायला विसरू नका आणि चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. बाई तुझा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू रोज ऐकण्यासाठी. बघा तर मंडळी, इथून पुढे दाखवलाय सीन तो महेशचा. राजा आता ती पिशवी घेऊन घरी जाताना दाखवलाय. महेश आता विचार करतो त्या दत्ताला फोन करावा आणि तो दत्ता काकाला फोन लावतोच. दत्ता काका तो फोन रिसीव्ह करताना विचार करतो, अरे वा, आला तर देशमानेचा, ज्युनियर देशमानेचा फोन. त्याच्या बापाने चांगली चाबी दिलेली दिसते त्याला, असा तो काका विचार करत असतो. आणि फोन रिसीव्ह करत म्हणतो, बोला ज्युनियर देशमाने, काय म्हणताय? त्यावर महेश म्हणतो, ज्युनियर देशमाने वगैरे म्हणत जाऊ नका, माझं नाव महेश आहे, मला महेश सर म्हणत जा. दत्ता म्हणत असतो, दत्ता काका
बरं बरं, तेच ते. बोला काय काम काढलं? महेश म्हणतो, अहो माझी बहीण कधी येणार आहे परत? तुम्हाला सांगितलं होतं काम ते तुम्ही करत नाही आहात. दत्ता काका म्हणत असो, प्रयत्न चालू आहेत ना आमचे, चालू आहेत प्रयत्न. आता महेश म्हणतो, तुम्ही केस वगैरे टाकली आहे का? म्हणजे त्या घरावर केस आहे का एखादी? दत्ता काका सांगतो, हो मग मीच टाकली आहे ती केस. अहो माझं घर आहे हो ते, माझ्या भावानं कब्जा केलाय त्या घरावर. मला ते घर हवंय. आता महेश म्हणतो, एक काम कर, ती सगळी कागदपत्र ना ते माझ्याकडे दे, मी माझ्या वकिलाला दाखवतो, काही करता येईल का बघतो. दत्ता म्हणतो, खरंच साहेब, खरंच. अहो तुम्ही जर हे काम केलं ना तर त्यासरशी 2 कामं होतील बघा. एक तर ना तुमची पोरगी तुमच्या परत घरी येईल हो, आणि दुसरं म्हणजे माझं घर मला परत मिळालं हो साहेब. खरंच माझं काम होऊन जाईल बघा. महेश म्हणतो, आहे ऐक, ते कागदपत्र घेऊन ये, मग पुढचं पुढे आपण बोलूयात. मग लगेच आता हा काका म्हणतो, साहेब तुम्ही फक्त स्पॉट अँड टाइम सांगा, माणूस हजर झाला समजा. महेश ठीक आहे असं म्हणतो आणि फोन ठेवून देतो. म्हणजे मेसेजद्वारे तो कळवणार आहे पुढे त्याला जागा आणि वेळ. आता दत्ता काका खुश होतो बरं का फोन ठेवल्यावर, आणि मनाशीच बडबडतो, धोंड्या आता तुझी सून आणि तुझं घर दोन्ही सोबतच जाणार बघ, असं तो काका बोलत असतो आणि मोठ्याने हसत असतो स्वतःच्याच मनाशी. आता शेवटचे सीन तुम्ही बघत आहात मंडळी. अगदी डिटेलमध्ये रिव्ह्यू आहे बरं का तुम्हाला या मालिकेचा, नक्की लाईक करा. आता इथे हा छोटा धन्या म्हणत असतो, वहिनी तुम्ही फॉर्म भरा ना, टेन्शन नका घेऊ वहिनी, करून टाका अप्लाय. त्यावर अवनी म्हणते, अरे मी आता अप्लाय करेल ऑनलाईन, पण नंतर त्यांनी सर्टिफिकेट मागितले तर. धन्यानं अवनीला कसलं तरी ऑनलाईन वेबसाईट दाखवतोय आणि त्यावर ॲप्लिकेशन द्यायला सांगतोय. मग धन्या म्हणत असतो, वहिनी कागदपत्रच जळाली ना तुमची, अहो कर्तृत्व नाही जळालंय, तुमच्या टॅलेंट अगदी म्हणजे ठासून भरलाय. अहो मिळतील ती कागदपत्र आज ना उद्या. टॅलेंट आणि कॉन्फिडन्स तुमचा महत्वाचा आहे वहिनी. ते बघा त्या रकान्यामध्ये ना 10वीचे मार्क लिहायचे आहेत बघा. 98% लिहितायत काय ना वहिनी? नाही नाही, 80 नाही तर 82 लिहा. अहो खरं वाटायला पाहिजे ना ते मार्क. अवनी म्हणते, ए बाबा धन्या, 98%च मार्क होते मला. धन्या म्हणतो, अरे बापरे, तुम्हाला 10वीला 98% मार्क होते? हा बाप रे. अहो मला, पाण्याला, राजा दादाला आमच्या तिघांचे मार्क मिळवले ना तरी 98 होणार नाही बघा. बाबो तुम्ही तर लईच टॅलेंटेड आहे हो वहिनी. नाही म्हणजे आता तेवढ्यात त्याला त्याच्या मित्राचा फोन आलाय बरं का. याने काहीतरी कॉलेजमध्ये बंक मारलेला दिसतोय आज. आता फोनवर बोलत असतो तो आणि म्हणत असतो, अरे बाबा आपण कॉमन ऑफ ठरवलं होतं ना. अवनी आता तिचा मोबाईल चेक करत असते. मग तो धन्या त्याच्या मित्राला म्हणत असतो, अरे ते गुणवंत विद्यार्थी, बरं 1 मिनिट थांब, मी जरा बोलतो तुझ्याशी बाहेर येऊन, असं म्हणून आता तो अवनीला म्हणतो, वहिनी आलोच हं, ते जरा कॉलेजच्या असाइनमेंट संबंधी बोलायचं होतं मित्राशी, आलोच असं म्हणून तो आता बाहेर जातो बरं का प्रेक्षकांनो. तर आता बघा, अवनी ते ऑनलाईन फॉर्म बघत असते, चेक करत असते, आणि तेवढ्यात राजा येतो घरी. पण त्याच्या छातीशी ती पिशवी अजून पण आहे, तो कवटाळून बसलाय ती पिशवी, आणि आता तो अवनीच्या नकळत ती पिशवी लपवणार आहे. पण आता त्याने ती पिशवी कुठे ठेवली, कशी ठेवली, कुठल्या परिस्थितीत ठेवली, हे मात्र आपल्याला उद्या दिसणार आहे बरं का प्रेक्षकांनो. कारण आता तो फक्त बघताना दाखवलाय अवनीकडे, आणि इथेच त्यांनी हा एपिसोड संपवलाय. आता पुढचं प्रोमो बघा त्यांनी काय दाखवलाय. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय, अवनी यशोदाला म्हणत असते, यशोदा माझ्या नोकरीचं बघितलं का हो तुम्ही काही? नाही म्हणजे मी घरीच बसून राहिले ना तर मी माझी स्वप्न, कॉन्फिडन्स सगळं हळूहळू विसरून जाईल हो. माझा कॉन्फिडन्स पण डाऊन व्हायला लागलाय आजकाल. आता यशोदा अवनीचं ते बोलणं ऐकतो आणि त्याला फार वाईट वाटतं. आता तो राजाला बाजूला घेतो आणि म्हणतो, बघ राजा, अरे म्हटला होता ना तू, होप सोडायची नाही, होप लई तोप चीज आहे वगैरे वगैरे. आता आता त्यांची होपच सगळी चालली आहे रे. बघ आता हा शाप तुझा आहे आणि हा शाप तुझा पिच्छा सोडणार नाहीये राजा. यशोदा राजाला असं बोलतो आणि राजाला असं वाटतं की अवनीला सगळं सत्य सांगावं, म्हणून तो आता अवनीच्या रूममध्ये येतो. काय वाटतं तुम्हाला मंडळी, राजा सांगू शकेल का अवनीला हे सत्य? मला तरी वाटतं इतक्यात काही नाही सांगू शकणार. पण आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बाईचा आशीर्वाद या मालिकेचा रिव्ह्यू तुम्हाला आवडत असेल तर नक्की आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी. माझ्या प्रश्नाचं उत्तर नक्की द्या आणि उद्या पुन्हा भेटा. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.